तर कसं आहे मग पब्लिक आहे का नाही नजारा. 2-3 गुंठ्यात तर कसा पण भरतोय. लय मोठं गोडवण आहे. खाली बियर, दुसरी कुठली दारू भेटत नाही. तर कुठले बी बियर मागा तुम्ही. किंगफिशर मागा, LP मागा, कुठले पण मागा. तर गुड मॉर्निंग सगळ्याला. सकाळ सकाळ म्हणलं आता जावं कामावर. पोचल्यावर ही काय यांचा गाडी लावण्यातच अर्धा दिवस जातोय. जागा आहे कमी लय. त्यातनंच काढायचं गाडी पार्किंगला जागा नाही. सगळी बोंबा आहेत. नंतर काय गाडीच्या अगोदरच बाहेरच दिसते आपल्याला वाट लागली सगळी. नंतर मग काय गडी म्हणला चला तुम्हाला थंड पाजतं. ह्याला गावाला याचा दरवाजाच कोणीकडे आहे ते. मग काय ते आला उघडलं. म्हणला कुठलं घ्यायचं. घे म्हणलं आता कुठलं बी. मारला एक घोट. हा 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 बदामचं होतं बदामचं. मस्त वाटलं एकदम थंड वाटलं. भावाला म्हटलं चांगलं पुण्य लागू दे तुला. नंतर काय आलो डबल गोडवानला. नंतर ही बघा आता एवढे बोळात कशा गाड्या लावतात आणि काय करतात ह्यांनाच कळतंय. केवढं बोळ आहे बघा. आणि ह्यात आज 2-3 गाड्या बसतात. डायरेक्ट थापीलाच गाडी लागत्या. नंतर म्हणलं आपलं जरा पोटाचं बी बघावं कसा आहे खोटा नुसता दिसायला 2.5 फूटच आहे. कामाला लय रगेल. नंतर काय गाडी बाहेर काढायची होती चालती खाली. यांचं त्यात गाडी काढण्यात त्यावर एक गाडी होत होती इकडं. त्यांची गाडी काढण्यात आणि घालण्यातच नुसतं. नंतर मग काम दुसऱ्या गाडी तर असली खराब लागलेली. काय पावसामुळं खराब गाडी येते पण काय एखादा ड्रायव्हर म्हणत नाही बाबा हे घे 200 रुपये एक्स्ट्रा तुला 500 1000 काय असेल. नंतर ही बघा नजारा गोडाऊनमधला कसा दिसतोय संध्याकाळच्या टायमिंगचा. आज जरा उशीरच झालता कामावर. गाड्या लेट लागल्या त्याच्यामुळं काय सगळं अवघडच होऊन जातंय. जाऊया म्हणलं एकदाच घरी आपला 80-5 घाल.